जेव्हा एक महिला खोटी केस टाकते ती महिला कम्प्लिटली दोषी आहे, कारण का त्याच्याकडे सगळे प्रूफ आहे. कोर्टाच्या प्रोसिजरला खूप वेळ लागतात, फास्ट ट्रॅक मध्ये होत नाही. भीती जी आहे ना ती बाजूला सरून आपण पुढे जायचं, एक आव्हान घ्यायचं. कुटुंब प्रथा जी आहे, पूर्वी जी होती आणि आता जी आहे, ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? काय कुठे बदल झालाय का? कुटुंब म्हणजे काय? आडामासाची संस्था, एकत्र कुटुंब पद्धत होती. कुटुंबात आपल्याला संरक्षण मिळायचं, संस्कार मिळायचे. आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे आणि आपले ऋषी मुनी जे आहेत ना ते किमयागार आहेत. मुलगी लग्न झाली की पहिलेच स्टार्टिंग पासून सुरू करते की बाबा मला सेपरेट राहायचंय, सेपरेट स्वतःचं घर घ्यायचं, असं करून ते सेपरेट होतात. कुटुंबात नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो, त्यांचे विचार कधीच पटत. आपला संसार उभा करणं संयमाने. निर्माता एक पिक्चर बनवतो, त्याचं जर पिक्चरचं शीर्षक चुकीचं असेल तर ते पिक्चर बंद करणं कितपत योग्य आहे? धर्माच्या विरोधात जे काही काम होईल तिकडे विरोध होणार. त्यांचे जे भांडणं होतात लिमिट क्रॉस करून जातात. लहान मुलांसमोर भांडतो, नकळत आपले जे वाईट उच्चार आहेत, आपले वाईट शब्द आहेत, ते त्यांच्या कानावर पडतात. नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. माझ्यासमोर आहेत श्रद्धाताई. तर ताई ज्या आहेत त्या विश्व हिंदू परिषदेच्या दादर विभागाच्या कार्यकर्त्या आहेत. ह्यांनी जॉग्राफीमध्ये BA केलं, त्याच्यानंतर टुरिझमचा डिप्लोमा केला. एवढंच नाही तर नंतर पुढे त्यांनी स्वतःचा एक बिझनेस सेटअप केला, अंदमान निकोबार टुरिझम नावाचा. तर आपण जाणून घेऊया ताईंबद्दल. नमस्कार. मी सर्वात आधी एक श्लोक म्हणते. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मॅडम, तुम्ही जो श्लोक बोललात तो खूप सुंदर बोललात, खूप ऐकायला खूप छान वाटलं, पण ह्याचा अर्थ काय ते पण सांगा जरा. ह्याचा अर्थ असा आहे की या सृष्टीत, या प्राणीमात्रामध्ये जी देवी शांती रूपेने वास्तव्य करते आहे, तिला माझा नमस्कार आहे. अच्छा मॅडम, तुम्ही जॉग्राफीमध्ये BA केलं, त्यानंतर टुरिझम मध्ये गेलात, म्हणजे तुम्हाला पहिलेच तुम्ही ठरवलेलं का असं करायचं, आपण एक बिझनेस सेटअप करायचा वगैरे, असं काही होतं नाही, का? हा ऍक्सिडेंटली बिझनेस माझा सेटअप झाला. म्हणजे मी एक भूतपूर्व सैनिक यांची पत्नी आहे. अरे वा. माझ्या मिस्टरांनी इंडियन नेव्ही मध्ये 15 वर्ष सेवा दिलेली आहे. अच्छा. ते जेव्हा इंडियन नेव्ही मध्ये होते तेव्हा आम्ही वेगवेगळ्या राज्यात आमच्या बदल्या व्हायच्या. म्हणजे गोवा, केरळ, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार. अच्छा. आणि 2014ला जेव्हा आपलं BJP गव्हर्नमेंट आलं तेव्हा आमची बदली अंदमान निकोबार या आपल्या भारताच्या आयलंडमध्ये झाली. आणि मोदी गव्हर्नमेंटने इतकं छान म्हणजे देशासाठी सोयी, सुखसोयी, तरुणांसाठी इतक्या छान संधी उपलब्ध करून दिल्यात. आणि त्यांचेच उपकार आहेत की त्यांच्या त्या उपकारातून मला एक छोटीशी संधी मिळाली स्किल डेव्हलपमेंटची. आणि तिकडे तो टुरिझमचा डिप्लोमा आहे, तो स्टार्ट झालेला 6 महिन्याचा. टूर गाईड, असे वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम त्यावेळेस स्टार्ट केलेले मोदी गव्हर्नमेंटनी. आणि त्याची एक मी लाभार्थी. आणि तो मी डिप्लोमा केला. त्या डिप्लोमामध्ये आम्हाला शिकवलं गेलं की टुरिझम कसं हँडल केलं पाहिजे. आणि त्यात तिकडे जे टूर ऑपरेटर होते ते होते, पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं. आणि ते तिकडे त्या टुरिझमचा डिप्लोमा करण्यासाठी आले, त्यांच्याशी लायसनिंग झालं. आणि हा टुरिझम जो आहे ना तो माणसांना हाताळणं हे आहे, म्हणजे माणसांचा विश्वास. आणि माणसं जे लोक असतात ना ते वेगवेगळ्या प्रदेशातील सौंदर्य सृष्टी पाहण्यासाठी येतात. बरोबर. तुम्ही त्यांना फक्त एक विश्वासाने एक सर्व्हिस देता. बरोबर. आणि त्या सर्व्हिस मध्ये त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळालं की तुमचा टुरिझम व्यवसाय हा लॉंग लास्टिंग चालतो. त्यात हीच डील असते की तुम्ही तुमची सर्व्हिस किती प्रकारे योग्य प्रकारे देता. बरोबर. मग तुम्ही हा जो बिझनेस स्वबळावरती प्रस्थापित केलेला आहे, मग ह्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स, काय अडचणी वगैरे आल्या की नाही? अडचणी तर बऱ्याचशा आल्या, पण अडचणींना मी एक पॉझिटिव्ह घेतलं
आणि शिकत गेले. माझं ॲटिट्यूड असं आहे की आपण अडचणींना एक पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे, एक चॅलेंज घेतलं पाहिजे आणि त्यातनं आपण शिकत गेलं पाहिजे. मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता जे कुटुंब प्रथा जी आहे ती पूर्वी जी होती आणि आता जी आहे ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, काय कुठे बदल झालाय का? कुटुंब म्हणजे काय, हाडामासाची संस्थान आहे. तर व्यक्तींचं एक कुटुंब आहे. म्हणजे पहिला कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धत होती. बरोबर. त्या कुटुंबात आपल्याला संरक्षण मिळायचं, संस्कार मिळायचे, धाक होता. आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे नाही राहिलंय. तेव्हा जे होतं ते एक आपुलकी होती, माणुसकी होती एकत्र कुटुंब पद्धतीत. काही अडचण आली तर कुटुंबातले सर्व सदस्य पाठीशी उभे राहायचे. बरोबर. आज विभक्त कुटुंब पद्धत झाली. एखादी अडचण आली तर आपण किती अडचणी देतो. नवरा बायको आणि मुलगा असतो. बायको जर आजारी पडली तर विचारायला त्या नवऱ्याला सगळं घरातलं आणि सगळं काम करावं लागतं. पण पहिलं तसं नव्हतं. एक व्यक्ती जर आजारी झाली तर तिला सपोर्ट देणारी आजी, मावशी, आत्या अशी कुटुंबातली लोक असायचे. आणि ते जे संकट यायचं कुटुंबावर ते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे टळलं जायचं सहजगत्या. बरोबर. तर आज जे आहे ते लगेच म्हणजे मुलगी लग्न झाली की पहिलेच स्टार्टिंग पासून सुरू करते की बाबा मला सेपरेट राहायचंय, सेपरेट मला संसार करायचा आहे, सेपरेट स्वतःचं घर घ्यायचं, असं करून ते सेपरेट होतात. बरोबर. त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय? त्या बाबतीत म्हणजे आता ही विभक्त कुटुंब पद्धत आली, पाश्चात्य जी संस्कृती एक्झॅक्टली, हा बरोबर, ती आपल्या भारतात आलेली आहे. आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे. बरोबर. आणि आपले ऋषीमुनी जे आहेत ना ते किमयागार आहेत, सायंटिस्ट आहेत. त्यांनी इतकं छान आपल्याला करून ठेवलंय ना. आणि मी खरंच धन्यता मानीन की माझा ह्या संस्कृतीत, हिंदू संस्कृतीत जन्म झाला. आणि देवाला सांगेन की नेहमी मला या हिंदू संस्कृतीत जी सनातन संस्कृती आहे त्यातच जन्म दे आणि भारतभूमीतच जन्म दे. बरोबर बरोबर. पण आता काय झालंय, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपण आपल्याला धाक नाही राहिलाय, संस्कार नाही राहिलेत, मन मानेल तसं आपण वागतो आणि त्यातनं कुटुंब व्यवस्था टिकत नाही. बरोबर. तर मी काय म्हणतो की आता जे विश्व हिंदू परिषद तुम्ही आता कायम करतायत, कार्यरत आहात, इतके वर्ष झाले, तर जेव्हा एखादा अभिनेता किंवा एखादा निर्माता एक पिक्चर बनवतो, त्याचं जर पिक्चरचं शीर्षक चुकीचं असेल तर ते पिक्चर बंद करणं कितपत योग्य आहे? बघा, धर्माच्या विरोधात जे काही काम होईल तिकडे विरोध होणारच. आणि जर एखादा सिनेमा समाज दूषित करत असेल, समाजात गैरसमज निर्माण करत असेल तर तो योग्य नाही. सिनेमाने किंवा चित्रपटाने समाजात एक आदर्श निर्माण केला पाहिजे. संस्कृती, संस्कार त्याचं सिनेमात दर्शन घडवलं पाहिजे. पण ते नाही होत आहे. इतके घाणेरडे ॲप्स आहेत, ॲप्स हे, त्याने काय होतं, समाज अजून लयाला जातो. म्हणजे आपण काय करतो, पाश्चात्य संस्कृती अडॉप्ट करतोय. बरोबर. त्यांच्याकडे जे चालतं ते इकडे आपण भारतात, पहिला एवढं नव्हतं व्हायचं, एवढा समाज दूषित नव्हता. पण हे घाणेरडे पिक्चर आणि घाणेरड्या वेब सिरीज त्यामुळे मुलांवर संस्कार होतात आणि किलुषित होतं समाज, किलुषित होतं, विकृत होतं. अच्छा अच्छा. मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जो आता एवढे वर्ष संसार केलात, आता तुमचा मुलगा सुद्धा आता मोठा झालात, तर इतके वर्ष तुम्ही संसार करताना प्लस तुम्ही तुमचा बिझनेस तो पण सांभाळायचा, मग ह्या वेळेला तुम्हाला कधी असं जाणवलं का की असं नकोसं वाटतं बाबा संसार आणि एक सगळं बंद करावं, आपण सेपरेट व्हावं, किंवा भांडण होतं आणि एक माहिती एका लिमिट पण जातं आणि आपल्याला वाटतं की बस झालं आता, तर त्या वेळेला तुम्ही स्वतःला कसं कंट्रोलमध्ये ठेवलं? बघा, प्रत्येक जोडप्यात, कुटुंबात हे असतंच, एक नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो. त्याचे विचार कधीच पटत नाही. सगळीकडे असतं, पळसाला पानं तीन सगळीकडे असतात. पण त्यातनं आपला संसार उभा करणं संयमाने, आणि ह्याला घरातनं मिळालेले संस्कार जे असतात ना मुलीला, ते खूप जबाबदार असतात. आम्हाला त्यावेळेस आई मला काय सांगायची, परत यायचं नाही, यायचं एक दिवस राहा आणि परत तू
आपल्या घरी जा. आम्हाला तेव्हा आधार कोणी दिला नाही, त्यामुळे आम्ही त्या परिस्थितीला धरून राहिलो. संयम ठेवला की प्रत्येक वेळ वाईट येते, पण आपल्याला संयमाने ती पार करावी लागते. संयम असेल तर सर्व ठीक होऊन जातं आणि हळूहळू आपण शिकतो. नंतर आपलं बॉन्ड बनतं एकमेकांविषयी आणि ते टून चालत राहतो. आणि नेहमी आमची पण अजूनही भांडणं होतात, चालतं, पण एकमेकांना समजून घेणं, ॲडजस्ट करणं हे महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्हिटी निर्माण करणं आणि ते मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. तर आईचा म्हणजे समजा एकीचं लग्न झालं तर तिच्या आईचा काय रोल असतो एक्झॅक्टली? म्हणजे किती वेळा बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे, कसं काय सांगता? बघा, आमच्या आईने कधीच माझ्या संसारात हस्तक्षेप केला नाही. म्हणजे ती आताही आम्ही फोनवर काहीच सांगत नाही एकमेकींना. बरोबर. ती म्हणायची तुझा संसार आहे, तू केलायस, तू निभव. तिने मला कधीच पाठबळ दिलं नाही. जसं माझ्यात संकट येत गेली, जे काही सुखद दुःखद प्रसंग, ते मी एकटीने त्याला सामोरे होत गेली आणि कॉन्फिडन्स आला. पण आजकाल काय होतं, जास्त हस्तक्षेप होतो, त्यामुळे त्या मुलीला तिच्या जबाबदारींची जाणीव नाही होते, भरकटत जाते. बरोबर. आणि तिला वाटतं आपला आधार आहे ना, मग तिकडे कुटुंब दुभागतं. तुम्ही आजच्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? म्हणजे आता ज्या तुम्ही जे म्हणतायत जसं ढवळाढवळ करते आई वगैरे, तर तुम्ही एक काय संदेश देऊ इच्छिता की काय करायला पाहिजे यांनी? मला एवढं वाटतं की भारतीय स्त्री खूप सक्षम आहे. ती आपलं कुटुंब चालू शकते, आपलं लेकरा बाळांना छान घडवू शकते. अशा मी आया पाहिल्यात ज्या अनपढ आहेत, पण त्यांची मुलं आज मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. माझी सासूबाई आहे, अनपढ आहे, काही येत नाही त्यांना, पण त्यांची तिन्ही मुलं आज चांगल्या पोस्टवर आहेत. अच्छा. मग ते संस्कार असतात ना. जसं आता तुम्ही म्हणालात की तुमच्या आईने खूप तुम्हाला चांगलं सांगितलं आणि फोन म्हणजे तुम्हाला सांगितलं की बाबा फोन करू नकोस. पण आता कसं असतं की प्रत्येकाच्या घरात वेगळं वेगळं वातावरण असतं, पण त्यांचे जे भांडणं होतात ती एकदम एका लिमिट क्रॉस करून जातात. तर ह्या वेळेला तुम्ही काय सांगू शकता त्यांना की असे काही हॅक्स आहेत का तुमच्या, काय युक्त्या आहेत का पर्सनल, की बाबा संयम पाळायच्या, असं काही आहे का? युक्त्या असं काही नाहीये. मला एकच माहिती आहे की नवरा बायकोची जी भांडणं आहेत ना, ती उंबरठ्याच्या बाहेर गेली नाही पाहिजेत. बरोबर. खूप छान सांगितलं मॅडमने की हे खूप इम्पॉर्टंट आहे की घरातली भांडणं घरामध्येच ठेवायची. दोघात जर तिसरा आला तर तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. बरोबर. जे नवरा बायको आहेत ते भांडणार, परत एकत्र येणार, एकमेकांना समजून घेणार आणि त्यातनंच त्यांची प्रेमाची भावना निर्माण होते. सगळ्यामध्ये भांडणं होतात. बरोबर. माझ्या मिस्टरांमध्ये पण खूप भांडणं, पण आम्ही उंबरठ्याच्या बाहेर ती भांडणं जाऊच नाही दिली. किंवा एखाद्या वेळी काय होतं की आपण लहान मुलांसमोर भांडतो आणि लहान मुलं नकळत आपली जे वाईट उच्चार आहेत, आपले वाईट शब्द आहेत, ते त्यांच्या कानावर पडतात आणि ते आत्मसात करतात आणि तसे ते बोलतात. तर ह्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? ते अत्यंत चुकीचं आहे. ह्याच्यावर म्हणजे लहान मुलांवर वाईट संस्कार होतात, भीती निर्माण होते की आई बाबा भांडतायत, ते अनसिक्युअर्ड असतात. बरोबर. ओके. पहिला काय व्हायचं, एकत्र कुटुंब पद्धत होती. म्हणजे एखादा विषय जरी आला तरी तो लहान मुलांपर्यंत पोहोचला नाही जायचा. जे कुटुंबातले वरिष्ठ मोठी व्यक्ती असायचे ते एकत्र सलाह मसलत करून त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यायचे. बरोबर. आता काय होतं, विभक्त पद्धत आहे. जरा काय झालं, आई वडील मुलांसमोर भांडतात, मग ते पण खूप घाबरतात मुलं. बरोबर. आणि त्यांनाही वाटतं की काय आई बाबा भांडतायत, रडतात, अनसिक्युअर होतात, खूप भीती वाटते. बरोबर. आणि ते नवरा बायको म्हणजे असंच हेच नातं त्यांना लहानपणापासून बघितलं जातं. बरोबर ना. म्हणजे आमची जी पिढी होती ना, त्याच्यात आम्ही म्हणजे मुलांसमोर कधी भांडलो नाही. जे काय असेल ते आम्ही दोघं डिस्कस करायचो, त्याच्यावर तोडगा काढायचो, संयमाने घेऊन जायचो. पण आताची पिढी आहे ना, खूप विकोपाला जाते. बरोबर. जेव्हा एक महिला खोटी केस टाकते आणि आपल्याकडे पुरावे सगळे असतात, तरी सुद्धा एक प्रोसिजरला कोर्टाच्या प्रोसिजरला खूप वेळ लागतात. पण जवळजवळ 5 वर्ष ती चालत राहते, काय ना काय ती केस पुढे चालत राहते. फास्ट ट्रॅकमध्ये होत नाही आणि ती महिला कम्प्लिटली दोषी आहे, कारण का त्याच्याकडे सगळे प्रूफ आहेत, पूर्ण प्रूफ आहेत की बाबा हिचं चारित्रहीन आहे महिला अशी.
तर त्या महिलेवरती तुम्ही काय ऍक्शन घेऊ शकता तुम्ही? बघा, एक तर कायद्याचा दुरुपयोग थांबला गेला पाहिजे. कोणी, पुरुष असो किंवा स्त्री असो, बरोबर. यांनी जर कायद्याचा दुरुपयोग केला तर न्यायव्यवस्थेने असा कायदा निर्माण केला पाहिजे की जो दुरुपयोग करतोय त्याला एक फटका बसला पाहिजे, भीती, आणि त्याच्यावरच ती केस दुसरी लावून त्याच्यावरच कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, की समाजात एक संदेश जाईल की कायद्याचा जो चुकीचा वापर करतो, चुकीचा वापर केल्यामुळे काय होतं हे अत्यंत गरजेचं आहे समाजात. म्हणजे ह्याच्यामुळे कायद्याचा दुरुपयोग टाळू शकतो आणि एक जी न्यायव्यवस्था आहे ना त्याच्यावर विश्वास कायम राहू शकतो. आता समजा एका महिलेने काही दुसरं लग्नाबाहेर अफेअर केलं आणि त्याने सापडलं, त्याच्याकडे सगळे प्रूफ आहेत, तर आणि अशी महिला उठून न्याय मागायला जाते कोर्टामध्ये, तर हे तुम्ही कसं काय म्हणजे टाळू शकता? हे कायदाच झाला पाहिजे. आणि जर ती बाई दुरुपयोग करत असेल, म्हणजे ती वाईट वागून कायद्याचा आधार घेऊन कायद्याचा दुरुपयोग करत असेल, तर हे थांबलं गेलं पाहिजे. काय, अशा जर कोण बायका वापर करत असतील ना, तर समाजात अशी संघटना बनवली पाहिजे महिलांची, आणि त्या महिलेला म्हणजे प्रश्नाचं उत्तर विचारलं पाहिजे की तू असं का करतेस, आणि तिला अक्षरशः थोबडवलं पाहिजे की तू कायद्याचा दुरुपयोग करतेस. आणि बाईच बाईला सुधारू शकते जर ती अयोग्य वागत असेल तर. बरोबर, खूप सुंदर बोललात तुम्ही. आणि आज म्हणजे प्रत्येक बघत असतात, सगळे घरोघरी मत पोचलात तुम्ही, आणि हे जे तुम्ही वक्तव्य केलं हे खरंच झालं पाहिजे. आज माझाही मुलगा आहे, आज मी खूप अशी उदाहरणं बघते जे मुलं जे त्यांचा काहीही गुन्हा नाही आहे ते विक्टीम म्हणून आज कायद्याच्या ह्याच्यात जेलमध्ये सडत आहेत. किती लोकांचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत या खोट्या केसेसमुळे. आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, कारण येणाऱ्या पिढीसाठी हे घातक आहे. आणि आम्ही आता अशा महिला ज्या आहेत ना एकत्रित येऊन हे कुठेतरी थांबवणार आहेत. त्याचं एक एक्झाम्पल आहे दीपिका भारद्वाज, या दिल्लीच्या आहेत, त्या खूप छान काम करतात या बाबतीत. आणि मला असं वाटतंय आता ह्याच्यात आपणही काम सुरू केलं पाहिजे. नक्कीच. आणि महिलांनी जास्तीत जास्त पुढे आलं पाहिजे, आणि या महिलांना ना एक धाक निर्माण झाला पाहिजे की आपण हे चुकीचं वागतोय, चुकीचं वागल्याने आपल्यावर ही रिॲक्शन होईल, कायद्याचा आपण चुकीचा वापर करतोय. नक्कीच मॅडम, तुम्ही तुमची एक संघटना निर्माण करा जेणेकरून कुठे ना कुठे एक चपराक मिळेल अशा महिलांना, आणि कोणाची अशी डेअरिंग होणार नाही, हे करण्याची धाक राहील समाजामध्ये, जेणेकरून काय होईल की एक चांगला समाज जो आहे निर्माण होईल, आणि येणारी पिढी जी आहे ती चांगली निर्माण होईल आणि चांगल्या संस्काराची निर्माण होईल. मॅडम, तुम्ही टुरिझममध्ये डिप्लोमा केलात आणि बिझनेस प्रस्थापित केलात, तर व्यवसाय वगैरे सगळं प्रस्थापित केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेमध्ये कसं काय तुम्ही म्हणजे हे झालात, कनेक्ट झालात? ते असं झालं की मी तिकडे बघितलं, सावरकर जे राहिले होते ना सेल्युलर जेलमध्ये, त्यांनी निस्वार्थपणे आपल्या देशाची सेवा केली होती, किती आहुती दिली होती आपल्या आयुष्याची. त्यांच्याकडनं मला एक प्रेरणा मिळाली की आपण आपल्यापुरती न जगता आपण आपल्या जीवनाचा भाग समाजाला पण देणं गरजेचं आहे. समाज सशक्त असेल तर राष्ट्र सशक्त होतं. आई पहिला कुटुंब संस्काराने फुलवते, समाजाला सशक्त करते, आणि मग राष्ट्राला सशक्त करते. म्हणून तिला एक मातृशक्ती म्हणून ही पदवी दिलेली आहे. बरोबर. तरी पण मॅडम, आता कायद्यामध्ये तर काही महिला तुम्ही म्हणालात, असं आईचं एवढं महत्त्व तुम्ही सांगितलं, तर काही महिला ज्या आहेत त्या आपल्या मुलीला सांगतात, म्हणजे अंडर 18 जर असेल, 18 वयाच्या कमी असेल, तर त्यांच्यावरती वडिलांवरती खोट्या केसेस टाकतात. जसं उदाहरणार्थ खूप गंभीर आरोप, म्हणजे पॉक्सो, म्हणजे स्वतःच्या मुलीवरती लैंगिक छळ केला असं करून टाकून त्या वडिलांवरती कडक कारवाई केली जाते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही? हे अधर्म आहे आणि कायद्याचा दुरुपयोग आहे. कायद्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे प्रत्येक महिलेने. कायदा जो झालाय तिच्या संरक्षणासाठी झालाय, पण आजकाल काय महिला कायद्याचा दुरुपयोग करतात. मी खूप प्रसंग असे बघितलेत की सरळ पुरुषांवर हात उचलायला जातात. बरोबर. म्हणजे एक संस्कार आणि एक मर्यादा राहिलेलीच नाहीये.
त्या कायद्याचा आपण कसा दुरुपयोग करू शकतो, ही म्हणजे व्यक्ती जी संस्काराने दूषित असते ना, ती त्याचा वापर करत असते, त्या कायद्याचा असा दुरुपयोग करत असते. पण तसं हे सगळं थांबलं पाहिजे. मला तर वाटतं समाजात पुरुष पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि स्त्रीही तेवढीच महत्त्वाची आहे. मॅडम, तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी तुम्ही अशा बायका म्हणजे ज्या विश्व हिंदू परिषदेमध्ये जशा आहेत, जशा प्रत्येक प्रांतात आहेत, जे प्रत्येक जिल्ह्यात आहेत, अशा एकत्रित येऊन ज्या ह्या खोट्या केसेस करतात, ह्यांच्या विरोधामध्ये काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? बघा, आमचं कार्य चालतंच. आमचं 2 प्रकारे कार्य चालतं विश्व हिंदू परिषदचं. मातृशक्ती आणि संस्कार वर्ग चालतात आणि सत्संग चालतो. त्या गोष्टीत ह्या जे कार्य चालतं ह्याच्यातून आम्ही समाजाला चांगले संस्कारच देत असतो. समाज एकत्रित कसा राहील, आपली संस्कृती एकत्रित कशी टिकली जाईल, या कार्यातून तेच चालतं. त्याचंच आम्ही जे आमचं बालसंस्कार असेल किंवा सत्संग असेल. सत्संग म्हणजे काय की चांगल्या म्हणजे समाजातल्या सज्जन शक्तींचा समूह, बरोबर, तेव्हा ते सत्संग होतं. आणि त्या सत्संगात असे प्रश्न आम्ही घेतो आणि जिकडे कुठे प्रॉब्लेम असेल, फॅमिली प्रॉब्लेम असेल, तिकडे आम्ही त्यांना सांगतो आमच्या पद्धतीने की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे ताई, आपण हे असं केलं पाहिजे. आणि आपल्या लहान मुलांना आम्ही संस्कार देतो. संस्कारातून लहान मुलं घडतात. आई जेव्हा घरात संस्कार देते तेव्हा एक चांगली व्यक्ती निर्माण होते. आज आपल्यासमोर कितीतरी एक्झाम्पल आहेत, किती माता आहेत की त्यांनी आपल्या मुलांना छान संस्कार दिलेत म्हणून एक उत्तम देशकार्य त्या व्यक्ती करत आहेत. बरोबर, खूप एक्झाम्पल आहेत. मॅडम, प्रशासन हे कितपत महिलांसाठी झुकलेलं असतं? म्हणजे प्रशासन आज पुरुष गेला तर त्यांना काही न्याय मिळत नाही, पण महिला गेली, सेम म्हणजे समजा मारहाण झाली, समजा महिलेने एका पुरुषाला मारलं आणि पुरुष गेला न्याय मागायला, तर त्याला काय याच्यावरती हसू होतं, आणि जर महिला गेली तर लगेच त्याच्यावरती ऍक्शन होते. असं का असतं? तसा आपलं न्यायव्यवस्थाच दिलेली आहे ना, महिलांना संरक्षण दिलेलं आहे. आता तुम्ही जसं दृश्य दाखवणार तसा तो न्याय होतो. बरोबर आहे. जे आता तुम्ही विश्व हिंदू परिषदेमध्ये कार्यरत आहात, तर तुम्हाला नवीन ज्या पिढी आहेत, आता जी पिढी आहेत त्या कुठे अप्रोच करतात का? हो, नक्कीच करतात. आमच्याकडे दुर्गा वाहिनी म्हणून आहे, त्यात नवीन ज्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, त्यांचा सहभाग असतो. छान उपक्रम केले जातात. त्यांच्यात एक संघटनात्मक शक्ती विकसित होते, नेतृत्वाची शक्ती विकसित होते. पहिल्याच्या काळात काय असायचं की पुरुष जे होते, पुरुष प्रधान होतं. पुरुष वेगवेगळ्या संघटनेत पुरुष जास्त अग्रेसर असायचे. पण आता महिलांनाही संधी दिली जाते, महिलांचंही कर्तृत्व दिसतं. आणि अशा कित्येक महिला आहेत की ते आपल्या घर कुटुंब सांभाळून आपलं कर्तृत्व छान निभवत आहेत. मॅडम, आत्ता जस्ट रिसेंटली पिक्चर आलेला की केरला फाईल्स, तो एकदम म्हणजे ट्रू इव्हेंट्सवरती होता. तर तुम्हाला काय वाटतं, हे असं होऊ नये म्हणून तुम्ही काय असं करता का? नक्कीच केरला फाईल्स हा प्रत्येक पॅरेंट्सनी बघितला पाहिजे, तरुण मुलींनी बघितला पाहिजे. कारण हा जो विषय आहे ना, हा खूप आधीपासून चालत आलेला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा क्लासमध्ये होतो तेव्हा आमची क्लासची टीचर स्वतः विक्टीम झालेली. म्हणजे हा कधीपासून विषय आहे. आपल्या हिंदू समाजातल्या मुलींना दूषितीकरण करण्याचं काम ही लोक करतात, शांतीदूत. आणि आपला हिंदू समाज कसा कमी होईल, त्यांच्या मुली कशा म्हणजे विखुरल्या जातील. अच्छा, आपल्या समाजाला फोडण्याचं काम ही शांतीदूत करतात. बर, मग त्या संदर्भात तुम्ही काय मोहीम वगैरे राबवता का? मोहीम हेच आहे की आपण संघटित असलं पाहिजे. आणि काही एखादे जी तरुण मुलगी आहे तिला कुठेही काही प्रॉब्लेम आला तर आई वडिलांना सांगितलं पाहिजे, कन्सर्न केलं पाहिजे. बरोबर. आणि सगळ्या समाजाने एकत्रित येऊन एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण सपोर्ट दिला पाहिजे. बरोबर. आपण संघटित असणं खूप महत्वाचं आहे. अच्छा. आणि जे आता कॉलेजमध्ये जातात मुली, तर ह्या ज्या आहेत त्या पाश्चिमात्य संस्कृतीकडे जास्त वळत चाललेल्या आहेत. आज त्यांना म्हणालात की तुम्ही पंजाबी घाला, पंजाबी ड्रेस घाला, तर त्या एकदम असं कपाळावरती आठ्या येतात किंवा नाकं मुरडतात आणि त्यांना ते जीन्स आणि हे टॉप्स वगैरे तर खूप छान छान वाटतं. तर ते कुठेतरी एक सौजन्यशीलता कुठेतरी भंग झाली असे तुम्हाला वाटत नाही? नाही, असं काही नाही. प्रत्येक
लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, काय घालावं काय बोलावं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, पण त्यातनं आपली प्रतिमा डागाळली गेली नाही पाहिजे. बरोबर. आपली प्रतिमा आहे, आपण संस्कारात म्हणजे आपली जी सनातन संस्कृती इतकी सुंदर संस्कृती आहे ती कुठे डागाळली गेली नाही पाहिजे असं मला वाटतं. एका शिक्षकेचा किंवा शिक्षकाचा काय रोल आहे याच्यामध्ये, या संस्कृतीमध्ये जपण्याचा? शिक्षकाचा खूप मोठा रोल राहतो. आणि जसं आई म्हणजे कुटुंबात मार्गदर्शन करते तसं शिक्षक हा शाळेत मार्गदर्शन करतो. आणि खरंच शिक्षक आम्हाला पण खूप छान शिक्षक लाभले, त्यामुळे आज आम्ही इकडे आहोत. आम्हाला म्हणजे इतकं सपोर्ट केला, आमची परिस्थिती नसताना आमच्या शिक्षकांनी खूप मदत केली. अच्छा, तुम्ही तुमचा जेव्हा बिझनेस प्रस्थापित करत होता तेव्हा तुमचे मिस्टरांकडनं तुम्हाला काय सपोर्ट मिळाला, तुम्हाला काय हेल्प मिळाली का? मिस्टरांकडनं खूप सपोर्ट मिळाला. त्यांच्या सपोर्टमुळे हा बिझनेस उभा राहिला. अच्छा. आणि दोघांच्या सपोर्टमुळे सगळं शक्य होतं. एका व्यक्तीमुळे नाही होत. तसंच कुटुंबातली शक्ती, पतीची शक्ती आपल्या पाठीशी असेल ना तर एखादी महिला खूप सक्षमपणे उभी राहते. आणि एखादा पुरुष जेव्हा सक्षम असतो त्या पाठी त्या महिलेचा रोल असतो, आणि एखादी महिला सक्षम असते त्या पाठी तिच्या नवऱ्याचा रोल असतो, म्हणजे आधार असतो. तुम्ही आज या आपल्या देशाच्या महिलांसाठी किंवा महाराष्ट्राच्या महिलांसाठी आज तुम्ही काय असं सांगू शकता? आपल्या देशातल्या महिला इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी एक आदर्श प्रस्थापित केलाय. म्हणजे आपल्याला समाज घडवणं, न्यायव्यवस्था, प्रशासन, त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचा जर आपण आदर्श घेऊन चाललो ना तर आपलं कुटुंबही सुधारतं, आपला समाजही सुधारतो आणि आपलं राष्ट्रही सुधारतं. प्रत्येक आता समजा कुठल्या मुलीवरती अत्याचार झाला, समजा घरगुती काही वैचारिक मतभेद असतील, तर तिने पोलीस स्टेशनची पायरी गाठायची का, कोर्टाची पायरी गाठायची का? तुम्हाला काय याच्यावरती मत आहे? बघा, वाद होतात, पण वाद विकोपाला किती नेणं हे आपल्यावर असतं. म्हणजे संसार असतो ना एक रबरासारखा असतो, तो एकीकडे ताणला गेला ना तर एकीकडे ढील द्यावी लागते. दोन्हीकडनं जर ताणला ना तो तुटतोच. मग संसार असाच आहे. संसार एकाने ताणला ना एकाने ढील द्यावं लागतं. मग दोघांची समजूतदारपणा ह्यात महत्वाचा असतो. तुमच्या परिसरामध्ये कोणी अशी व्यक्ती आहे, जशी महिला आहे जिचा डिवोर्स झालेला आहे किंवा तिचा डिवोर्स चालू आहे, तर तिच्याकडे समाज कसा बघतो, कुठल्या नजरेने बघतो, हे तुम्हाला जाणवत असेल ना? पहिला कसं असायचं की एखादी पोरगी परत आली तर समाजात नाव ठेवलं जायचं की ही मुलगी का आली परत. बरोबर. हजार चौकशा व्हायच्या. पहिला आपल्याकडे चाळ सिस्टीम होती. एखादी गोष्ट अशी लपली गेली जात नव्हती सगळ्या नातेवाईकात. मग आपल्याला ती भीती होती आणि त्या भीतीपोटी आपण आपले संसार मोडत नव्हतो. बरोबर. एक लाज होती. आणि म्हणजे म्हणतात की जा तिथे मर तिथे पण यायचं नाही परत, असं बोलायचं. मग आता कुठे ते काय चेंज झालं? आता तेच, आता काय सपोर्ट मिळतोय मुलींना. मुली कमवतायत ना, त्यांना सपोर्ट देतात, त्यांच्या चुकीच्या वागणुकीलाही सपोर्ट देतात. त्यामुळे ही कुटुंब व्यवस्था दुभागली जाते. अच्छा, म्हणजे मुलीच्या आई वडिलांना त्यांचा जिची मुलगी जी कमवते त्याचा पगार सुद्धा मिळतो म्हणून असं करतात का? ऑब्विसली. अच्छा, त्यामुळे ते विचार पण करत नाही की आपल्या मुलीचा संसार तुटतोय. अच्छा, नाही, त्यांना त्यांच्या मुलीचं मनमानी करायची असते, त्यांना एक इन्कम दिसत असते. बरोबर. त्यामुळे त्या चुकीच्या गोष्टींना पण ते लोक पाठबळ देत असतात. आधारस्तंभ मिळतो. तुम्ही जसा तुमचा स्वतःचा बिझनेस एक प्रस्थापित केला, तर आता नवीन समजा कोणी उद्योजका असेल, म्हणजे आता नवीन पिढीतली कुठल्या स्त्रीला समजा बिझनेस करायचा असेल, तर तिला तुम्ही काय सांगू इच्छिता? तिला फक्त एवढंच सांगेन की तू ठरवलंय ना तो पुढे व्हायचं, बिंदास पुढे व्हायचं, घाबरायचं नाही. आणि जेव्हा तू करून बघणार ना तेव्हाच तुला त्याच्यातले चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे ते तुम्हाला आपण घाबरतो. तर भीती जी आहे ना ती बाजूला सरून आपण पुढे जायचं, एक आव्हान घ्यायचं की मला हा बिझनेस सेटअप करायचा आहे आणि मी करणार, आणि तो होतो, निश्चित होतो. मॅडम, आजकाल महिला ज्या आहेत म्हणजे समाजामध्ये असं चाललेलं आहे, असं तुम्ही पण बघत असाल की
लग्न करतात आणि लगेच नवऱ्यावरती खोटे गुन्हे वगैरे दाखल करतात आणि खोट्या केसेस करून पैसे बळकावतात, तर हे कितपत योग्य आहे? हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. याच्याने काय न्यायव्यवस्था दूषित होते, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आणि जे प्रशासन आपल्या न्यायव्यवस्थेने महिलांना जो अधिकार दिलाय त्याचा गैरवापर केला जातो आणि ज्यांना न्याय मिळायचा आहे त्यांना न्याय मिळत नाही. बरोबर. हे होतं ह्याच्यात. पण आता समजा एका महिलेचं समजा तिच्यामध्येच काही आहे दोष आणि तरी सुद्धा त्या पुरुषाला एक एंट्री मेंटेनन्स तुम्हाला माहिती असेल की एक पोटगी द्यायला लागते. जोपर्यंत जो कायद्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चुकी नसताना सुद्धा पैसे द्यायला लागतात. ते हे कुठे ना कुठे थांबायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? थांबायला पाहिजे आणि पुरुष आणि स्त्री समान आहे कायद्यासाठी. बरोबर. हे आपण जाणलं पाहिजे आणि गैरवापर जो असतो ना कायद्याचा तो थांबला गेला पाहिजे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप सुंदर आणि छान सांगितलं सगळ्यांना. आणि समजा आता आपल्या प्रेक्षकांपैकी समजा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुमच्या थ्रू समजा बुकिंग करायचं असेल अंदमानला जायसाठी, तर कसं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जरा? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही मी कॅप्शन मध्ये मी लिहून ठेवेल की तुमची कुठली वेबसाईट वगैरे आहे का? वेबसाईट माझं फेसबुकवर आयडी आहे, इंस्टाग्रामला आयडी आहे. कोणाला जायचं असेल तर मी कस्टमाइज टूर पॅकेज करून देते. फक्त अंदमान आणि निकोबार. अंदमानमध्ये पण 572 आयलँड्स आहेत. अरे बाप. आणि त्याच्यात फक्त अंदमानचे काही ठराविक आयलँड आहेत तिकडे परमिशन आहे. निकोबार पूर्ण प्रोहिबिटेड आहे, तिकडे आपल्याला एंट्री नाही. बरं, अच्छा. तर ठीक आहे, तुम्ही जे इथे आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप सुंदर तुम्ही आपल्या ऑडियन्सला सगळं सांगितलं. आणि माझी हीच इच्छा आहे आणि प्रार्थना आहे की जेणेकरून समाजामध्ये काहीतरी चांगलं निर्माण व्हावं आणि चांगलं घडावं, आणि म्हणूनच आपण इकडे हा कार्यक्रम करतोय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे धन्यवाद, तुम्ही मला एक छोटीशी संधी दिली त्याबद्दल. तर आता तुम्ही बघू शकतात की मॅडमने एवढं छान सुंदर आणि समाजाला प्रेरित करेल चांगल्या भावनांसाठी, चांगल्या विचारांसाठी असं सांगितले आहेत, प्रबोधन केलेले आहेत मॅडमने. आणि ज्या काही महिला आहेत किंवा पुरुष असतील ते कुठला बिझनेस प्रस्थापित करत असतील तर तो एकदा ठरवला ठाम राहा त्या बिझनेसवरती आणि त्या निर्णयावरती आणि त्या पद्धतीने वाटचाल करा. आणि एकदा तुम्ही त्याच्यात पडलात तर तुम्हाला जे आहेत खाचखळगे समजतील आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. हेच मॅडमने आता सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जो आजचा आमचा पॉडकास्ट जो आहे जर तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.